शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये तब्बल 2.25 वर्षांनंतर सुनावणी पार पडली। आता या प्रकरणी 20 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो असे संकेत मिळत आहेत। नक्की काय घडलं न्यायालयामध्ये या रिपोर्टमधून पाहूया। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरनं ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये सुरू असलेला वाद आता निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय। आता या प्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे। या प्रकरणाला 2 वर्ष झाली असून आता या खटल्याचा सोक्षमोक्ष लावायचा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार का की पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। ऑगस्ट मध्ये जी सुनावणी होईल आणि जर निकाल आला सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान किंवा ऑगस्ट मध्ये पण, मग साहजिक आहे त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार होईल। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे। तर उद्धव ठाकरेंचा पूर्ण प्रयत्न असेल की ऑगस्ट मध्ये ह्याची सुनावणी व्हायला पाहिजे, कारण जी अनिश्चितता होती 2 वर्षापासून त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं आहे की ऑगस्ट मध्ये तुम्हाला तारीख देऊ। पण जर ऑगस्ट मध्ये सुनावणी सुरू झाली तर ह्या वर्षाच्या आत शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाईल हे आपल्याला स्पष्टपणे समजेल। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत ऑगस्ट मध्ये निकाल यावा हा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल। त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांचं कारण देत नवीन अर्ज दाखल केला होता। पण या खटल्याची मुख्य सुनावणी पूर्ण करेपर्यंत महानगरपालिका निवडणूक येऊ शकते। त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय राखून ठेवू शकते। ठाकरे गटाच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांचं कारण देत नवीन अर्ज दाखल करण्यात आलाय। शिंदे गटाला दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं। अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेलं ढाल तलवार हे पक्षचिन्ह शिंदे गटाला द्यावं। प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुनर्विचारासाठी वर्ग करावं। ऑगस्ट मध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयाची आहे, जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल। निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही। तो निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाहीये। कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे, असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही। निवडणूक निशाणी ठीक आहे, त्याच्याबद्दलही केस सुरू आहे, पण नाव तर आम्ही त्यांचा अधिकार मानतच नाही। निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023ला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं होतं। पण या प्रकरणावरती गेल्या 2.25 वर्षांपासून सुनावणी झालेली नाहीये। 8 ऑक्टोबर 2022 निवडणूक आयोगानं दोन्ही गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव वापरण्यास परवानगी नाकारली होती। केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना तात्पुरत्या स्वरूपात ढाल तलवार हे चिन्ह दिलं। ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरूपात मशाल चिन्ह दिलं होतं। निवडणूक आयोगानं 17 फेब्रुवारी 2023ला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं होतं। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली। 22 फेब्रुवारी 2023ला निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। 22 फेब्रुवारी 2023 ठाकरे गटाला दिलेले मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरण्यास परवानगी दिली गेली। सातत्याने पाठपुरावा याचा केला पाहिजे की हे प्रकरण लवकर संपले पाहिजे। म्हणजे आपण अन्यायाविरुद्ध दाद मागायची आणि दरवेळेस प्रकरण लावून घेण्यासाठी सुद्धा भीक मागायची, अशा पद्धतीने जी प्रक्रिया आहे ती प्रोएक्टिव्ह झाली पाहिजे असं मला वाटते। 2 वर्ष कोणी झोपा काढत नव्हतं। जेव्हा अप्लिकेशन दाखल आहे, अपील दाखल करण्यात आलेला आहे, याचा अर्थ मागणी आहे शिवसेनेतर्फे की या संदर्भातला निर्णय लवकर झाला पाहिजे। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटानं शिवसेनेविरुद्ध बंड केलं। त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि त्यांचं चिन्ह धनुष्यबाण दिलं। उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय आणि हे प्रकरण अजूनही सुरू आहे। गेली 3 वर्ष या प्रकरणातनं कोणताही निकाल लागलेला नाही। 2025 हे वर्ष संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडनं शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो असे संकेत मिळत आहेत। शिवाजी काळे, पुढारी न्यूज।